पण कालच्या लेक्चरला हॅलो, कालच्या लेक्चरला जे टूल्स आपण यूज करत होतो त्यातील काही टूल्स आपण पाहिले एन्झाईमचे. आज आपल्याला वेक्टर्स किंवा व्हेइकल नावाचं टूल स्टडी करायचं. वेक्टर्स किंवा व्हेइकल्स म्हणजे आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचं डीएनए काढून घेतलाय, एक जीन काढून घेतलाय, दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये होस्ट सेल मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जो जीन काढून घेतलाय आपण त्याला पॅसेंजर डीएनए असंही नाव आहे, अलाइन डीएनए असंही नाव आहे, फॉरेन डीएनए असंही नाव आहे, जीन ऑफ इंटरेस्ट असंही नाव आहे. आता याला दुसऱ्यामध्ये पाठवण्यापूर्वी एका सुटेबल व्हेइकल बरोबर जोडायचं. कॅरी करण्यासाठी व्हेइकल पाहिजे. मग डीएनए कॅरी करण्यासाठी डीएनए वेगळ्या प्रकारचं व्हेइकल म्हणून यूज केलं जातं. काल आपण सांगितलं व्हेइकल बद्दल. जसं आपल्याकडं घरामध्ये ज्या फूड वरती बसणाऱ्या माश्या आहेत त्या टायफॉइडचा पॅथोजन कॅरी करतात, साल्मोनेल्ला टायफी, म्हणजे ते व्हेइकल झाले. किंवा मॉस्किटो आहेत, ते चिकनगुनिया असेल, डेंग्यू असेल, मलेरिया असेल, याचे जे पॅथोजन्स आहेत ते पॅथोजन कॅरी करण्याचं काम मॉस्किटो करतात. म्हणजे मॉस्किटो इथं काय झालं, कॅरियर, व्हेइकल. त्याचप्रमाणे आपल्याला आपला जो पॅसेंजर डीएनए आहे, जीन ऑफ इंटरेस्ट आहे, तो जीन ट्रान्सफर करण्यासाठी इथं जे व्हेइकल म्हणून वापरलं जातं, अनेक प्रकारचे व्हेइकल्स इथं वापरले जातात. अनेक प्रकारचे व्हेइकल्स इथं वापरले जातात. जसं प्लाझ्मिड हे सर्वात कॉमन व्हेइकल आहे. प्लाझ्मिड नंतर बॅक्टेरियोफेज हेही व्हेइकल आहे. बॅक्टेरियोफेज नंतर फास्मिड बनवला, कॉस्मिड्स बनवला आपण, बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम बनवला, ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोसोम बनवला, रिट्रोव्हायरस, प्लांट व्हायरस, असे अनेक प्रकारचे आपण व्हेइकल या ठिकाणी वापरतोय. आणि या व्हेइकलचा डिटेल स्टडी आज आपण करणार. सर्वात कॉमन व्हेइकल जे आपण यूज करणार आहे त्याला आपण प्लाझ्मिड म्हणतो. परंतु व्हेइकल, कोणतंही व्हेइकल म्हणून ज्यावेळी वापरायचंय त्या व्हेइकलकडे काय काय असलं पाहिजे. व्हेइकल सेल्फ रिप्लिकेटिंग पाहिजे, ऑटोनॉमस पाहिजे, त्याचं रिप्लिकेशन दुसऱ्यावर अवलंबून नको आहे, स्मॉल मॉलिक्यूल पाहिजे, डीएनएचा स्मॉल मॉलिक्यूल पाहिजे, ऑटोनॉमस पाहिजे. आणि आपण इथं प्लाझ्मिडचा वापर मोठ्या प्रमाणावर करतोय. का प्लाझ्मिडचा वापर करायचा त्याचाही विचार आपण नंतर करू. त्या व्हेइकलकडं ओरी नावाची साइट असली पाहिजे, ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन. रिप्लिकेशनचं ओरिजिन करणार म्हणजे जिथून रिप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होते ती साइट त्याच्याकडे असली पाहिजे.
मल्टिपल कॉपीज त्यांनी बनवल्या पाहिजेत. मल्टिपल कॉपीज त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यानंतर त्याच्याकडं रिस्ट्रिक्शन साईट पाहिजे. म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणी कट घेता यावा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएटच्या साह्यानं. तशी पर्टिक्युलर एन्झाईम साठी पर्टिक्युलर रिस्ट्रिक्शनची साईट त्याच्याकडं असली पाहिजे. त्यानंतर त्याच्याकडं सिलेक्टिबल मार्कर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स आहेत. कुठं टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन असेल, एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन असेल, कॅनामायसिन रेजिस्टंट जीन असेल. तर हे जे रेजिस्टंट जीन्स त्याच्याकडे असतात ते असले पाहिजेत, कारण त्याचा वापर आपण सिलेक्टिबल मार्कर म्हणून करणार. पुढे आपल्याला डिटेल होतील त्याचे. सिलेक्टिबल मार्कर म्हणून आपण करणार. आणि हा प्लाझ्मिड दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये गेल्यानंतर तिनं स्वतःच काही केलं नाही पाहिजे. आपण जो जीन पाठवलाय तेवढ्याच जीनचं तिथं एक्सप्रेशन व्हायला पाहिजे. नाहीतर आपण जीन बरोबर हा पाठवलाय, हाही तिथंच राहणार आहे, परंतु याच्यामध्ये अनेक बाकीच्या कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन जर असेल, महत्वाची इन्फॉर्मेशन असेल, तर तो स्वतःच एक्सप्रेशन दाखवेल. तिथं त्यानं स्वतःचा शहाणपणा करायचा नाहीये. स्वतःच काही एक्सप्रेशन करायचं नाही, कारण याच्याकडे फार महत्वाची इन्फॉर्मेशन नसली पाहिजे. आणि आपला जो जीन आहे तो जीन त्यांनी सहजपणे कॉपी कॅरी करून नेला पाहिजे. अशा प्रकारच्या अटी ज्याच्यामध्ये पूर्ण होतील त्याला आपण व्हेइकल म्हणून वापरणार. मग सर्वात कॉमन व्हेइकल काय आहे? व्हेइकल म्हणून कोणाचा वापर केला जातो? तर प्लाझ्मिड. प्लाझ्मिडचा वापर व्हेइकल म्हणून आपण करतो. काय आहे प्लाझ्मिड? जसं बॅक्टेरिया असेल, ईस्ट असेल किंवा स्ट्रेप्टोमायसिस असतील, यांच्यामध्ये आपल्याला प्लाझ्मिड आढळतं. लेडरबर्ग नावाच्या सायंटिस्टने सुरुवातीला प्लाझ्मिड ही टर्म वापरली. काय आहे प्लाझ्मिड? समजा हा आहे बॅक्टेरियल क्रोमोसोम. या बॅक्टेरियल क्रोमोसोम त्याचं काम चालू आहे. या बॅक्टेरियाला जगण्यासाठी जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन लागते ती इथं आहे. परंतु या बरोबरच ऍडिशनल छोटासा आणखी एक डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल इथं असतो. त्याला आपण मिनी क्रोमोसोम म्हणतो. हा एक्स्ट्रा आहे, याला म्हणायचं प्लाझ्मिड. किती कॉपीज असतात प्लाझ्मिड मध्ये? प्लाझ्मिडच्या 1 to 2 कॉपीज असतात. काही वेळा याच्यापेक्षा जास्त कॉपीज 20 कॉपीज सुद्धा असू शकतात. जो F+ बॅक्टेरियल स्ट्रेन आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा एक्स्ट्रा क्रोमोसोम असतो. हा एक्स्ट्रा आहे, ऑटोनॉमस आहे, सेल्फ रिप्लिकेटिंग आहे. हा बॅक्टेरियाला जगण्यासाठी जी जेनेटिक इन्फॉर्मेशन पाहिजे ती आहे का याच्याकडं? याच्याकडं नाही आहे. त्यामुळे बॅक्टेरियाला जगण्यासाठी हा लागत नाही.
इट इज नॉट इसेन्शियल फॉर सर्वायवल ऑफ बॅक्टेरिया. मग याच्याकडे जर महत्वाची इन्फॉर्मेशनच नसेल तर काय आहे नेमकं? मग याच्याकडं सेक्स फॅक्टर आहे, फर्टिलिटी फॅक्टरचा जीन आहे. याच्याकडं अँटीबायोटिक प्रोडक्शनचा जीन आहे. याच्याकडं अँटीबायोटिक रेजिस्टन्सचे जीन्स असतात. अशी ऍक्सेसरी जेनेटिक इन्फॉर्मेशन या प्लाझ्मिड कडे असते. याच्या भरपूर कॉपीज बनवू शकतो आपण. आणि एका बॅक्टेरियाकडनं दुसऱ्या बॅक्टेरियाकडं किंवा एका बॅक्टेरियाकडनं दुसऱ्या बॅक्टेरियाकडं किंवा होस्ट सेलकडं आपण प्लाझ्मिड मार्फत एखादा डीएनए पाठवतो, फॉरेन डीएनए पाठवतो. मला सांगा, एखादी व्यक्ती अननोन पर्सन बरोबर आपल्याकडे घरी आली, आपण घरात घेणार आहे का? नाही. परंतु तीच व्यक्ती आपल्या ओळखीच्या माणसाबरोबर, फॉरेन व्यक्ती आहे, तीच व्यक्ती आपल्या ओळखीच्या माणसाबरोबर आपल्या घरी आली तर आपण स्वागतच करणार आहे. म्हणून जर प्लाझ्मिडला डीएनए जोडून आपण फॉरेन डीएनए प्लाझ्मिडला जोडून जर यामध्ये ट्रान्सफर केला तर तो सहजासहजी ट्रान्सफर होईल, कारण प्लाझ्मिडची ओळख आहे तिथं. प्लाझ्मिडची ओळख आहे, प्लाझ्मिड बॅक्टेरियामध्ये प्लाझ्मिडचे संबंध आहेत तिथं. त्यामुळे प्लाझ्मिड बद्दल माहिती आहे त्या बॅक्टेरियाला आणि बॅक्टेरियामध्ये घ्यायला काही अडचण नाही प्लाझ्मिड. आणि म्हणून आपण प्लाझ्मिड मार्फत फॉरेन डीएनए पाठवतो. आता याच्याकडे सर्व अटी पूर्ण होतात का बघू. याच्याकडं सेल्फ रिप्लिकेशन पाहिजे आहे, छोटासा पाहिजे आहे, कुठलीही महत्वाची इन्फॉर्मेशन त्याच्याकडे नको आहे, कॅरेक्टर कशी आहे. याच्याकडं ओरिसाइट पाहिजे, ओरिजिन ऑफ रिप्लिकेशनची, ती पण आहे. याच्याकडं सिलेक्टिबल मार्कर्स पाहिजेत, एम्पिसिलिन रेजिस्टंट, टेट्रासायक्लिन रेजिस्टंट, कॅनामायसिन रेजिस्टंट, ते पण याच्याकडे प्लाझ्मिडकडे असतात. याच्याकडं पर्टिक्युलर रिस्ट्रिक्शन साईट म्हणजे एन्झाईमनं कट करायला पर्टिक्युलर साईट आहेत का, ती पण साईट असते यामध्ये. एक किंवा अनेक साईट असतात. पर्टिक्युलर प्लाझ्मिडकडं पर्टिक्युलर टाईपची रिस्ट्रिक्शन साईट सुद्धा असते की ज्याच्या सहाय्यानं आपण कट करू एन्झाईमच्या मदतीने. बरं, दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये गेल्यानंतर स्वतःच काही एक्सप्रेशन दाखवणार का? नाही. म्हणजे ज्या काही अटी आपल्याकडं व्हेइकल साठी लागतात त्या सर्व अटी पूर्ण करतो कोण? प्लाझ्मिड. आणि म्हणून आपण प्लाझ्मिडचा वापर व्हेइकल डीएनए म्हणून करतो, वेक्टर म्हणून करतो, डीएनए कॅरी करणारा एक एजंट म्हणून याचा वापर आपण करतो. कॅरियर आहे, कॅरियर आहे. तर असे अनेक प्लाझ्मिड आपण इथं यूज करू शकतो. परंतु प्रत्येक प्लाझ्मिडकडे पर्टिक्युलर एका एन्झाईमची किंवा एका दुसऱ्या एन्झाईमची रिस्ट्रिक्शन साईट असते. आणि यासाठी आपण एक लॅबोरेटरीमध्ये प्लाझ्मिड बनवला. जगामध्ये आज तो सर्वात पॉप्युलर प्लाझ्मिड म्हणून वापरला जातोय. आणि त्या प्लाझ्मिडचं नाव आहे PBR 322. P फॉर प्लाझ्मिड, B फॉर बोलिव्हर रोड्रिग्ज BR. या सायंटिस्टनी तो प्लाझ्मिड शोधलाय. बोलिव्हर आणि रोड्रिग्ज या सायंटिस्टनी तो शोधलाय.
आणि जे एक्सपेरिमेंट केले जातात त्या एक्सपेरिमेंटचा नंबर दिलेला आहे त्याला 322 हा त्याचा नंबर आहे. एक्सपेरिमेंट नंबर, टेस्ट ट्यूब नंबर, एक्सपेरिमेंट नंबर, त्याच्यावरनं ते नंबर टाकलेले. मग बाकीच्या प्लाझ्मिड पेक्षा हा प्लाझ्मिड का वापरायचा? तर बाकीच्या प्लाझ्मिडकडं कुठल्या तरी एका एन्झाईमची रिस्ट्रिक्शन साईट होती. या प्लाझ्मिडकडं हा आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये बनवलेला प्लाझ्मिड आहे आणि याच्याकडं 8 वेगवेगळ्या एन्झाईमच्या रिस्ट्रिक्शन साईट आहेत. 8 वेगवेगळ्या साईट आहेत. आता हा प्लाझ्मिड किती डीएनए, फॉरेन डीएनए किती कॅरी करू शकतो? तर 10 KB, 10 किलो बेस पेअर एवढाच डीएनए मॉलिक्यूल, फॉरेन डीएनए, पॅसेंजर डीएनए प्लाझ्मिड कॅरी करू शकतो. कुठलाही प्लाझ्मिड असेल तरी. आता आपण सर्वात पॉप्युलर प्लाझ्मिड जो आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये केला आहे त्याचा वापर करतोय, कारण या प्लाझ्मिडकडं एकापेक्षा जास्त रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट करण्याच्या साईट आहेत. अँपिसिलिन आणि टेट्रासायक्लिन 2 अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स आहेत, सिलेक्टिबल मार्कर त्याच्याकडे आहे. ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन आहे, ओरिसाइट आहे. आणि ROP रिप्लिकेशनच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करण्याचं काम करणारी ही साईट आहे. आणि 8 वेगवेगळे रिस्ट्रिक्शन एन्झाईम इथं कटिंग करू शकतात. हा याचा फार फार मोठा ऍडव्हान्टेज. एखादा प्लाझ्मिड मी घेतला, या प्लाझ्मिडकडं एकाच एन्झाईमची रिस्ट्रिक्शन साईट आहे, इथं साईट असेल तर एवढाच एक कट घेणार आहे. एखाद्या एन्झाईमकडे इको R1 तर इको R1 ची साईट आहे. एखाद्याकडे PST1 ची साईट आहे, PST1 ची साईट आहे फक्त. म्हणजे पर्टिक्युलर प्लाझ्मिड साठी पर्टिक्युलर साईट असते. असं असताना आपण मात्र लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियली बनवला जगातला सर्वात पॉप्युलर यूज करत असलेला प्लाझ्मिड म्हणजे PBR 322. याच्याकडं ओरिसाइट म्हणजे ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन आहे का? आहे. रिप्लिकेशनच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करणारे ROP साईट आहे. अँपिसिलिन रेजिस्टंट जीन याच्याकडे आहे. टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहेत. 2 सिलेक्टिबल मार्कर इथं यूज केले जात आहेत. 2 सिलेक्टिबल मार्कर्स या ठिकाणी यूज केले जात आहेत. आणि 8 वेगवेगळे एन्झाईम इथं कट करू शकतात. रिस्ट्रिक्शन साईट 8 एन्झाईमच्या आहेत. हा सर्वात मोठा बेनिफिट. 8 वेगवेगळ्या एन्झाईमच्या साईट याच्याकडे आहे. पहिली साईट आहे PST1, PVU1, तिसरी आहे इको R1, CLA1, नंतर HIND3, BAM-H1, SAL1 आणि शेवटी 8 नंबरची साईट आहे PVU2. अशा 8 वेगवेगळ्या एन्झाईमची रिस्ट्रिक्शन साईट याच्याकडे असतात. हा सर्वात मोठा बेनिफिट आपल्यासाठी आहे. सर्वात मोठा बेनिफिट तोच आहे. म्हणजे वेगवेगळ्या एन्झाईमला कटिंगसाठी वेगवेगळे प्लाझ्मिड आता वापरायची आपल्याला आवश्यकता नाहीये. 8 वेगवेगळ्या एन्झाईमसाठी सेम प्लाझ्मिड वापरला जाऊ शकतो. आता तुमच्या मनात शंका की हे एवढं लक्षात कसं ठेवायचं?
एखादी ट्रिक त्याला आहे का? तर तुम्ही याची ट्रिक पण लिहून घ्या. फर्स्ट पेपर इकोलॉजी का, फर्स्ट पेपर इकोलॉजी का है. बहुत सॉलिड पेपर, बहुत सॉलिड पेपर. फर्स्ट पेपर इकोलॉजी का है, बहुत सॉलिड पेपर. आणि आता याच्यामध्ये काय 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 केलंय बघा. फर्स्ट, आता इथं फर्स्टला पी इथं वापरू आपण. पीएसटी ला पहिला फर्स्ट. पेपर पीयूव्ही, पीव्हीयू 1. इको R1 ला इकोलॉजी का CLA. हाय है हिंद 3. बहुत बाम H1. सॉलिड साल 1. पेपर 2, PVU 2. आणि आप जे आहे ऍट रूम, याच्यासाठी आतल्या ह्याच्यासाठी ऍट ए म्हणजे एम्पिसिलिन, टी म्हणजे टेट्रासायक्लिन. रूम ओरी आणि रो ऍट रूम. अशा प्रकारची ट्रिक वापरून आपण हा प्लाझ्मिड लक्षात ठेवू शकतो. अशा प्रकारची ट्रिक याच्यासाठी आपण यूज करू शकतो आणि हा प्लाझ्मिड लक्षात ठेवायला सोपा आहे. NCERT मध्ये हा प्लाझ्मिड व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळं या प्लाझ्मिड वरती कुठलंही बुक असेल तरी त्याच्यावर MCQ डिझाईन केलेले आहेत. मग ते डायग्राम वरती असतील किंवा इन्फॉर्मेशन वरती असतील, ते डिझाईन केलेले आहेत. त्यामुळं हा प्लाझ्मिड अतिशय महत्वाचा आहे. आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये बनवलेला जगात सर्वात पॉप्युलर असलेला प्लाझ्मिड कोणता, असा क्वेश्चन विचारला तर PBR 322 हे आपण सांगू शकतो. त्याला PBR 322 असं नाव का दिलंय? P फॉर प्लाझ्मिड, बोलिव्हर रोड्रिग्ज यांनी डिस्कवर केला म्हणून BR, आणि ऑर्डर ऑफ डिस्कवरी एक्सपेरिमेंट नंबर त्याला 322 दिलाय. किती एन्झाईमच्या साइट याच्याकडे असतात? 8 एन्झाईमच्या रिस्ट्रिक्शन साइट याच्याकडे आहे. किती मार्कर्स, सिलेक्टिबल मार्कर्स याच्याकडे आहेत? 2 सिलेक्टिबल मार्कर्स आहेत, एम्पिसिलिन आणि टेट्रासायक्लिन. आणि त्याच्याबरोबर ओरी आणि रो या पण साइट महत्वाच्या इथं असतात. असा हा सर्वात महत्वाचा प्लाझ्मिड PBR 322. परत जॉईन व्हा. नेक्स्ट आपण आर्टिकल बघू.